आज आपण बघूया चून भात रेसिपी। ही वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे। हे बघा आपलं ताट किती छान दिसत आहे, किती छान आपलं चून दिसत आहे। चला तर मग करूया। 1 वाटी बेसन घेतलं आपण आणि ते एका कढईमध्ये एका पॅन मध्ये आपण भाजून घेतलं स्लो फ्लेमवर। खमंग असं छान भाजून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतलं। हे बघा आपलं बेसन भाजून झालं आहे। अशा प्रकारे थोडं गुलाबी रंगावर आलं आहे ते। आता ह्या बेसनाचा आपण बॅटर तयार करू। हे बघा असं सरसरीत बॅटर तयार करू। आपलं बॅटर तयार झालं। आता आपण एका भांड्यामध्ये तेल घेऊ। तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, आणि हिरवा कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची घातली आणि छान पैकी परतून घेतलं। हे बघा छान पैकी परतून घेतलं। चिमूटभर हिंग घातलं आणि हे पण छान पैकी परतून घेतलं। आता टोमॅटो घातला, बारीक चिरलेला टोमॅटो। हे पण छान परतून घेऊ। थोडं मीठ घालू, चवीपुरतं मीठ, हळद, चिमूटभर सावजी मसाला, धने जिरे पावडर, आणि आपण टोमॅटो शिजू देणार आहोत मिक्स करून। सगळे मसाले त्याच्यात मिक्स केले। आता आपण हे टोमॅटो मऊ होतपर्यंत शिजू देऊ। आपले टोमॅटो मऊ झाले आहेत। आता आपण जे बेसनाचं बॅटर केलं होतं ते त्यात घालू। काही भागात याला पिठलं म्हणतात, काही भागात बेसन तर सगळीकडेच म्हणतात, आणि आम्ही सावजी लोक याला चून म्हणतो। पाणी घालू आपल्या आवश्यकतेनुसार, जेवढं पाहिजे तेवढं। आम्ही लोक याला चून म्हणतो, काही भागात पिठलं म्हणतात, आणि बेसन तर माहीतच आहे। हे बघा आपल्या बेसनाला उकळी येत आहे। आता कोथिंबीर घातली, 2 मिनिटं आणखी शिजू देऊ आपण। ऑलमोस्ट आपलं बेसन तयार आहे। छान 2 मिनिटं आणखी होऊ देऊ बेसनाला। दोन मिनिटानंतर वाव, मस्त घमघमाट सुटला आहे आपला बेसनाचा। खूप छान झालेला आहे आपलं बेसन। आपण गॅस बंद केला। आपलं बेसन तयार आहे। आता त्यावर एक फोडणी करू। एका पॅन मध्ये तेल घेऊ, मोहरी, जिरं, लसण, कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या सुक्या। आता हे फोडणी आपण त्या बेसनावर घालू, चुरचुरीत फोडणी। ह्या फोडणीमुळे बेसनाचा स्वाद आणखी जास्त वाढणार आहे आणि खूप छान खमंग असं बेसन होणार आहे आपलं। हे बघा आपलं बेसन तयार आहे। गरमागरम बेसन आणि गरमागरम भात वाफाळलेला खूप सुंदर लागतं।
तुम्ही हे बेसन भाकरी पोळी बरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण छान लागतं. आपलं बेसन तयार आहे, रेडी टू सर्व. किती सुंदर दिसत आहे आपलं बेसन. तुम्ही पण करून बघा. बाय.